कुठे गेली कुठे मेली हो? दिवसभर फोनच पाहत राहते. काम बी म्हटलं का हिला येते आलस. कशी सून भेटली मला नशिबात अशी. कम्मीनं काय असं पाप केलं होतं हे अशी कलंतरी सून भेटली मले. मले समजूनच नाही राहिलं हिचं काय करायचं न काय नाही. काय करताय व वारली चुरली सुनबाई? हो मॉम बोला. का बोलून राहिले? मी कुठं फोन पाहून राहिली मॉम? तुमच्यासारखीच तो बी आपस काहीच करत नाही. मग काऊन मला बदनाम करून राहिले मॉम? तुमचा काळ वेगळा होता. तुम्हाला फोन भेटत नव्हते. आता आम्हाला भेटत आहे तर तुम्हाला जलन होऊन राहिली मॉम. आम्ही फोन पाहू शकतो. आम्ही फोनवर काही करू शकतो. तुमच्यानं काहीच होत नाही. नुसतं बसू बसू मोठल्या होऊन चालल्या. आलसी होत चालले. त्याच्यामुळे माझ्यावर जळून राहिले. माझं फिगर पहा 0 फिगर. तुमचा पहा म्हशीसारखं. म्हणून तुम्हाला जलन होते म्हणून माझ्यावर ब्लेम टाकत राहता तुम्ही. फोनवरच राहते. आता फोनवर राहते म्हणून एक से एक रेसिपी करून तुम्हाला चालतो ना. आता काय झालं? तुम्हाला जेवण पाहिजे होतं. काय होतं ते सरळ सांगायचं ना. हे असं म्हशीसारखं बोंबलायचं नाही. समजलं ना? बाप रे बाप. त्या मायनं असं शिकवलं का? मोठ्या व्यक्तीसोबत असं बोलायची तुला काही कमी चव काही आहे का नाही हो? कशी हलकट पोरगी आहे. आली ना एवढ्या सासूला कायच्या काही सुनवून राहिली. मोठली वाटली बोलून राहिली. मस वस बोलून राहिली. तुझी माय मस असन तो बाप असन बैल. मी नाही समजले ना. बारकी चुरकी आहे एकच देईन ना. तर विचार जागेवरच राहीन फडफड करत. काहीतरी बनवली का व? नुसतं सकाळपासून उठली का ते नुसतं स्टेटसवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर काही व्हिडिओज पाहत राहते. व्हिडिओज टाकत राहते. रील्स बनवत राहते. तुला कामधंदे काही राहते का हो? नुसतं मलाच करा लागते. हे काम करा तुझ्या नवऱ्याला जेवण द्या. हे करा ते करा आणि आपली बसलेली राहते. मी ना म्हटलं त्याला जेवण द्या म्हणून. तुम्ही आपल्या नवऱ्याला द्या झालं. माझा नवरा उपाशी जाऊ काही जाऊ मी पाहू ना. तुम्ही काय एवढं टेन्शन घेता? तुमचं पोरगं हो पण माझं नवरा होणार ते मी पाहत बसू. तुम्ही काय टेन्शन घेता? लग्न झालं ते खाईल नाही खाईल त्याची जिम्मेदारी ना. तुम्ही काय फटाफट करता? आपलं झोपून राहा ना. तुम्हाला भेटते तर खा नाही तर आपलं बनवून खा. माझ्या मागं काय लागतं किरकिर. रील बनवतो. तुमचं काय चाललं? बनवू द्या ना. तुम्हाला तर काहीच येत नाही. मग माझ्या मागं काय लागला? माझ्या मम्मीला पहा किती टॅलेंटेड आहे. तुम्ही पहा मोठलं जबान तुमची काहीच कामाची नाही जी तुम्ही. नुसतं पटर करण्याला लईच बोलून राहिली. जास्त समजून राहिलं का तुले? आज येऊ दे बरं. त्याला घरातच ठेवत नाही. हाकलूनच देतो. जा दोघे नवरा बायको कुठेही जा ना. मसनात मला सांगायचं नाही. माझ्या घरीच निघायचं. समजलं ना? असं कसं काढता जी आम्हाला बाहेर? तुमचं हो का घर सासऱ्याचं होय ना. त्याच्यात आमचा हक्क आहे. मी कोर्टात जाईन. तुम्हाला काय नॉर्मल वाटली का? महिला झाडू बिडू पोचा मारणारी महिला ना काहीच नाही करणार. मी दाखवतो तुम्हाला. आमचा हक्क आहे. आमचा हक्क छिनला ना तर कोर्टात जाऊन मी तुमचं बरोबरीचा हिस्सा घेणार. समजला ना? माझ्या नवऱ्याचा हक्क आहे. समजला ना? ते तर आले म्हणाले घरातून काढून तर दाखवा. तुमची खटा एक खडी करून टाकतो. जाऊ दे बाबा माझीच गलती झाली. तुले म्हणाले रे बाबा सॉरी बाबा. हात जोडतो पाय जोडतो. आता काहीच म्हणत नाही. आजकाल सुनाले काय बोललं का तेच आपल्या तोंडी लागते रे बाबा. व्हिडिओ चांगला वाटला सबस्क्राईब करा लाईक करा. फनी अँड फनी.